नमस्कार. घर आणि नीतीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. सकाळी नाश्त्याला इडल्या बनवल्या होत्या आणि बऱ्याच इडल्या शिल्लक होत्या. म्हटलं संध्याकाळी खाण्यासाठी काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत असा पदार्थ ह्या इडलीपासून बनवून ठेवावा. त्यासाठी सगळ्यात आधी तर ह्या ज्या इडल्या होत्या ते मी अशा चौकोनी भागामध्ये कट करून घेतल्या. म्हणजे एका इडलीचे साधारण 4 काप करायचे आणि अशा ह्या इडल्या कट करून घ्यायच्या. आता ह्या ज्या इडल्या आहेत यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे. सगळ्यात आधी 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. पण मीठ टाकताना थोडंसं कमी टाकायचं कारण इडलीमध्ये ऑलरेडी मीठ असतं. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं आणि थोडंसं दही टाकायचं. म्हणजे एखादा चमचा फक्त दही टाकायचं. थोडंसं आंबट अशी चव यावी याकरिता. तशी इडली आधीच थोडीशी आंबूस अशी चव असते, पण तरीसुद्धा थोडे चटपटीत चव येण्यासाठी इथे दह्याचा वापर केला. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता हे जे इडलीचे काप होते हे आपल्याला तळून घ्यायचे. तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक एक करत हे इडलीचे काप टाकायचे आणि त्यानंतर छान मध्यम गॅसवरती हे आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. हे तळत असताना हे थोडेसे मोकळे करत जायचे कारण ह्याला कसं कॉर्नफ्लॉवर असतं ना, तर तेलात टाकल्यानंतरसुद्धा हे एकमेकांना चिकटू शकतात. तर त्यामुळे तळत असताना थोडेसे हे मोकळे करायचे आणि तळून घ्यायचे. तर हे पहा, इथे ही जी इडलीची एक बॅच होती ही तळून झालेली आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे इडलीचे काप तळून घेतले. आता हे जे इडलीचे काप आहेत हे आपण असंच खाऊ शकतो. खूप छान लागतात बरं का. पण तुम्ही हे वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये वापरू शकतात. जसं की इडली चिली बनवायची असेल किंवा इडली मंचुरियन बनवायचं असेल तर ह्या पदार्थांमध्ये तुम्ही हे जे काप आहेत हे वापरू शकतात. आता मी याला आपली साधी फोडणी घालून घेते. तर त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि जिरं मोहरी तडतडली की 8-10 कढीपत्त्याची पानं, 1 हिरवी मिरची उभी चिरून टाकली आणि अगदी पाव चमचा उडदाची डाळ टाकायची. म्हणजे कसं थोडासा तो जो साऊथ इंडियन टच असतो ना तो ह्या इडलीला येईल. वरून थोडं हिंग टाकलं आणि 1 मोठा चमचा भरेल एवढे तीळ टाकायचे. आणि आता तीळ ह्या तेलात परतले गेले की लगेच इडली ह्याच्यात टाकायची बरं का, नाही तर हे तीळ तडतड उडतात आणि त्यानंतर आपल्याला उगाच चटका बसतो किंवा पसाराही होतो. तर त्यामुळे तीळ टाकले की लगेच इडली टाकायची आणि हे एकजीव करून घ्यायचं. गॅस बंद केलेला आहे. आता हे फक्त फोडणीमध्ये छान एकजीव केलं. तुम्हाला हवं तर याच्यात थोडासा टोमॅटो सॉस तुम्ही टाकू शकतात, पण काहीच नाही टाकलं तरी चालतं. हे असेच सर्व करायचे, खूप छान लागतात. चहासोबत आपल्याला खाता येऊ शकतात किंवा ॲज अ स्टार्टर आपण हे इडलीचे जे काप आहेत ते सर्व करू शकतो. कोणी पाहुणे आले असतील तेव्हा आपल्याला काहीतरी जेवणामध्येच पण तोंडी लावायला काहीतरी वेगळा असं चटपटीत पदार्थ हवा असेल तर तेव्हा तुम्ही हे इडलीचे काप ट्राय करू शकतात. तर मग पुढच्या वेळी जेव्हा पण तुमच्याकडे इडली शिल्लक असेल तर तेव्हा हे इडलीचे कुरकुरीत काप नक्की ट्राय करा. खूप छान लागतात. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.